हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या येतात. आज आपण पालेभाजीचा वापर करून हे पहा मस्त असा हेल्दी आणि चमचमीत दोन्हीचं मिक्स असा नाश्ता बनवलेला आहे. जे मुलांना खायलाही चमचमीतही असेल आणि पौष्टिकही असेल. चला तर पाहूया. 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मी तांदूळ घेतले. आता ह्याला रात्रभर भिजत ठेवलंय किंवा 4 ते 5 तास भिजत ठेवलं तरीही चालेल. याला वेगळं फर्मेंटेशन करायची गरज नाही. जर तुम्ही सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्री भिजत ठेवा. रात्री बनवायचं असेल तर एक 4 ते 5 तास भिजत ठेवलं तरीही चालेल. पालक किंवा मेथी किंवा कोथिंबीर वापरू शकता. पालक घ्या स्वच्छ धुवून भरपूर. 2 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ. आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप पातळ नाही करायचं जसं आपण डोशाचं किंवा इडलीचं करतो. घट्टसरच असं मिश्रण ठेवा. हे पहा या प्रकारे. आता तव्याला मी तेल लावून घेतलं आहे. तवा गरम झाल्यानंतर तव्यावर हे पहा छोटे छोटे असे उत्तप्पे करून घेऊया. हलक्या हाताने पसरून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करू शकता. मी छोटे छोटे केले छोट्या टिफिनमध्ये देण्यासाठी. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे प्रॉपर उत्तप्पे बनवू शकता किंवा याच मिश्रणामधून तुम्हाला आप्पेही बनवता येतात. आपण इनो किंवा सोडा काही न वापरता अगदी मऊसूद असा नाश्ता तयार होतो. मी बारीक कट करून शिमला मिरची, कांदा पात आणि गाजर घेतलेत. तुम्ही हव्या त्या भाज्या वापरू शकता. हे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही पौष्टिक. जसं भाज्याही भरपूर आहेत आणि मूग आणि पालक आहे त्याच्यामुळे प्रोटीन आयर्न भरपूर आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री काही संध्याकाळी चटपटीत द्यायचं असेल तर नक्की या प्रकारचा नाश्ता ट्राय करून बघा. आता आपण दोन्ही साईडनी शिजवून घेऊया. म्हणजे वरच्या भाज्या आणि वरून थोडंसं कच्चं राहिलं असेल तर आपण दोन्ही साईडनी पलटून छान शिजवून घेऊया. तुम्ही हवं तर झाकून ठेवा. मी तेल टाकून घेतलं आहे. 1 चमचाभर तेलामध्ये छान शिजतं. जर तुम्हाला डाएटसाठी करत असाल तर तुम्ही तेल नाही वापरलं तरीही चालेल. कुठल्याही नॉनस्टिकी पॅनवरती करा. आता मुलांसाठी थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी मी ओरेगानो टाकलं आहे. थोडे ओरेगानो, चिली फ्लेक्स किंवा असंही कुठल्याही चटणीसोबत खाल्लं तरीही चांगलं लागतं. आणि थोडंसं चीज क्यूब खिसून घेतलं आहे. 1-2 मिनटं झाकून ठेवा. गरम तव्यावरती चीज मेल्ट होतं आणि चटपटीत असा नाश्ता तुमचा तयार झालेला आहे. आता त्याच तव्यावरती त्याच मिश्रणापासून आपण डोसा बनवून घेत आहे. हे पहा पीठ हे घट्टच ठेवा. पातळ नका करू कारण पातळ केलं तर प्रॉपर डोसे होणार नाहीत. मुगाचं पीठ थोडंसं हलकं घट्टच ठेवा आणि जे आपण गाजर, शिमला मिरची कापून घेतली होती ती पसरून घेऊया. तुम्ही वरतून तेल, बटर किंवा अजून काही चमचमीत बनवण्यासाठी वरतून शेजवान चटणी टाकू शकता. तुम्ही दोन्ही साईडनी भाजून घ्या. चटपटीत असा नाश्ता तयार आहे. एकाच बॅटरपासून अनेक प्रकारचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.